हिवाळा सुरू झालाय आणि तुम्हाला माहितीये का, हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता जवळपास 20% कमी होते. तर चला जाणून घेऊ की हिवाळ्यामध्ये कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नाही. शेवटची तर सर्वांच्या खूप उपयोगाची आहे. तर सगळ्यात आधी हिवाळ्यामध्ये थंडीमुळे आपल्या रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि यामुळे पांढऱ्या रक्तपेशी कमी कार्यशील होतात आणि याचा फायदा व्हायरस घेतो आणि खोकला, सर्दी यांचं प्रमाण 30 ते 40% वाढून जातं. हिवाळ्यामध्ये आपल्याला तहान कमी लागते, त्यामुळे आपण पाणी सुद्धा कमी पितो. परंतु शरीराला मेंटेन ठेवण्यासाठी, शरीराचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी पाण्याची खूप गरज असते आणि याच सीझनला आपण सायलेंट डिहायड्रेशन सीझन म्हणून सुद्धा ओळखतो. थंडीमुळे हवा खूप कोरडी होते आणि याचमुळे आपली त्वचा सुद्धा कोरडी होते. आपले ओठ कधी कधी फाटायला लागतात. एवढंच नाही तर आपल्या नाकातून सुद्धा रक्त येतं. हिवाळ्यात एवढंच नाही तर सूर्यप्रकाश सुद्धा कमी येतो आणि याचा फायदा प्रत्येक मनुष्यावर होतो. तो म्हणजे मनुष्य चिडचिडा होतो, मनुष्याचा मूड खराब होतो, त्याची रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा कमी होते. याच्यावर उपाय म्हणून काय, तर नेहमी थंड पाणी पिणं टाळा आणि गरम पाणी प्या, कोमट पाणी प्या, काढा किंवा गरम चहा प्या. एवढंच नाही, व्हिटॅमिन सी साठी संत्री किंवा लिंबू सरबत घ्यायला सुरुवात करा. त्यानंतर सगळ्यात आवश्यक गोष्ट ती म्हणजे कोरडी त्वचा झाली तर मॉइश्चरायझर्स वापरा आणि तेही मेडिकलने सजेस्ट केलेले. आणि सगळ्यात आवश्यक गोष्ट जी तुम्हाला, मला आणि प्रत्येक जणाला, प्रत्येक मनुष्याला करायला पाहिजे ती म्हणजे रोज सकाळी कमीत कमी 10 मिनिटे का होईना सूर्यप्रकाश घ्यायला पाहिजे, जेणेकरून व्हिटॅमिन डी ची कमतरता भासणार नाही आणि आपण हेल्दी राहू. तर अजून एक गोष्ट म्हणजे अशाच रिअल फॅक्ट व्हिडिओसाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करून घ्या आणि युट्यूबला पण फॅक्ट पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू अशा अजून एका नवीन रिअल फॅक्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सेफ राहा, सुरक्षित राहा, आनंदित राहा आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.